आपल्यासोबत विधानसभा अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। बौद्धिक होताना दिसतं आहे संघाचं, कशा पद्धतीने बघता आहेत, आमदारांना किती गरजेचं तुम्हाला हे बौद्धिक वाटतं? विधानसभेचं सत्र ज्या वेळेला नागपूरमध्ये असतं दरवर्षी सगळ्या आमदारांना इकडे येऊन ह्या प्रेरणास्थळी येऊन एक प्रेरणा घ्यायची संधी प्राप्त होते। संघाचे सिद्धांत राष्ट्रसेवा, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती हे आमदारांना इकडे जे बौद्धिक प्राप्त होतं त्यातून जनसेवेत कसं त्यांच्याकडनं काम अपेक्षित आहे आणि कसं त्यांनी काम करावं या संदर्भातली माहिती आणि प्रेरणा ह्या बौद्धिकातनं प्राप्त होते। महापालिका निवडणुका आहेत त्या अनुषंगानं महत्त्वाचं ठरेल। महानगरपालिकाच्या निवडणुका असोत नसोत इकडनं जनसेवेची एक प्रेरणा प्राप्त होते जी सर्व लोकप्रतिनिधींसाठी अत्यंत आवश्यक आहे। विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात वारंवार प्रश्न येताना दिसतो आहे, उद्धव ठाकरे देखील मागणी करताना दिसत आहेत। काय नेमकी कारणं आहेत की हे सगळं विरोधी पक्ष नेत्याचं घोडं अडलंय? विरोधी पक्ष नेत्यासंदर्भातला निर्णय हा संपूर्णपणे विधानसभा अध्यक्षांचा आहे आणि तो निर्णय काय मी कुठचाही विधानसभा अध्यक्ष आर्बिट्ररी मॅनरमध्ये घेणार नाही। सगळे नियम जे आहेत, ह्या तरतुदी ज्या आहेत, पायंडे जे आहेत, प्रथा परंपरा ज्या आहेत या सगळ्यांचं पालन होणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भात वेगवेगळे डायव्हर्स व्ह्यूज आहेत, तर त्या सगळ्याचा विचार करून आम्ही येणाऱ्या काळात निर्णय घेऊ। बातचीत केल्याबद्दल हे होते विधानसभा अध्यक्ष, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की येत्या काळामध्ये विचार करूनच विरोधी पक्ष नेत्याचा जो निर्णय तो होताना आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरामॅन योगेंद्र गुप्ता, अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।